नाही झालं तर मग लग्न कॅन्सल करावं लागलं आपल्याला. मग काय करा, वापस ते आलं पाहिजे ना माणूस. त्यात मनीषा ताई घरी येते. बघा आता करा कसं तरी मॅनेज. आईला जायचं चला म्हणा सोबत. नाही कोमल दादा कुठं जात नाही, आईला कुठं नेत आणि आता मग दोघं सोबत गेले पाहिजे का नाही. ते स्वतःच जात नाही ते सोबत. इथंच कुठं किराणा आणायला नेतात 5-10 मिनिटं. एवढी आनंदी बापरे. कितीचा आनंद झाला बघा तिला कशी लाजती. पप्पा म्हण. कोमल इकडे 1 मिनिट तू. नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत असाल तुम्ही? तुमचे ड्रेस कुठून आणले? टिट्ट्याने ड्रेस का नाही घातला? अरे राम राम कर. राम 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 राम. नको 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 बेटा, नाही. एवढी आगाव झाली पोरगी, तुम्ही जरा पण ऐका. अरे 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 एवढे एवढे का का मारती दीदी ना आपली? बळच स्वतःच मारायचं, स्वतःच रडायचं, जेणेकरून मग कसं लगेच सपात निघून जाते. कोमल हिला काय शिकवलं तू असं? हे ड्रेस आवडला का? ओके. हिचा ड्रेस ही मम्मी ठेवून दिला. हा मम्माला म्हण ड्रेस घाल म्हणा. दे पप्पाला आवाज दे. पप्पा म्हण पप्पा. मला उभा राहून दाखव एकदा. काय काय तू म्हण का? पप्पा म्हण. नमस्कार करती. पप्पा म्हण पप्पा. टिट्टेला आवाज दे. अरे 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 नको रे, बस करी घेऊ. एवढी आनंदी बापरे. कितीचा आनंद झाला बघा तिला कशी लाजती. पप्पा म्हण. कोमल इकडे 1 मिनिट तू. हे कोणत्या दुनियाचा आनंद एवढा असं लागत होता पप्पा. एवढं काय आनंद या दोघीला? एवढा आनंद झाला, तिला एवढा आनंद झाला. कशामुळे झाला बेटा आनंद तुला एवढा? हिचा ड्रेस काय केला, घातला नाही गेला? मग कधी घालायचं आता तुम्ही सांगा. मावशीच्या लग्नात घालायचं का? हाव कर बेटा. हा ते मावशीचं लग्न आहे का? मावशीचं लग्न झाली तू? सगळ्याला माझ्या फॅमिलीकडून अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आजी या इकडे द्या शुभेच्छा. चला आमची आजी वेगळी शुभेच्छा घ्या बरं का. थांबा बॅक कॅमेरा ऑन करतो. रामकृष्ण हरी. सांगा काय आज? आज आखरीची वडील माणसाचा सण आहे. वडील माणसाचा सण आहे का? बर. आमच्या आजोबा येतील का जेवायला आज? ताई येईन का आमची? बर. आमच्या घरी आम्ही 2 जणांना जेव घालतो. 2 जणांना आजी का 3 जणांना? आमचे वडील जेवायला. तुमचे वडील पण का? बाबू मी येतो, वडील येणार. हा आजीचे वडील येतील, आमचे आजोबा येतील म्हणजे आजीचे पतिदेव आणि ताई आमची 3 जण जेवायला येतील. हा आपल्या घरी. ते काय स्वयंपाक चालू आहे म्हणून ना. कोण म्हणलं तुला? फोन आला तर त्यांचा? ते काय म्हटले? या म्हटले का? हा डॉक्टर किट दाखव ना. हे डॉक्टर किट आणली बघा परीला. ते ऑपरेशनचं साहित्य ठेवायची किट आहे बेटा. ते कैची दाखव, गॉगल दाखव.
स्टेथोस्कोप हा. राम कृष्ण हरी ओके कैची राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी करा पप्पाला राम कृष्ण हरी ओके पप्पा आपल्या इकडे ना पुरणपोळी आणि वरण भात आणि अजून आंब्याचा रस आंब्याचा रस ते लागले ते पण लागलं का तुला काय आवडतं त्यातलं पुरणपोळी आवडती रस रस बी आवडता आवडतं का पण माझ्या तोंडाला सगळं लागतं मग खा वाटत नाही का तुला नाही पण थोडं कसं खा थोडंच खाती का हा बोटाने खा इकडं तयारी बाकी यांची अजून माझी मम्मी आहे इकडे आई आज काय विषय कोण कोण जेवायला येणार आहे तुझ्या घरी सासरा आजीचे पप्पा ताई 3 जण बर ताईचा फोटो आहे ना तुझ्याकडे फोटो ठेवत असते की नाही ठेवत असतं का बर चिट्टीचा आवाज येईल थोडा ऍडजस्ट करा तर खाली चिट्टी खाली करणं इकडे पुरण होणं चालू आहे आणि बाकी आमटी वगैरे झाली सकाळ सकाळी एवढं सकाळी केलं तुला असं वाटत नाही का 12 वाजेपर्यंत जेवायला असते भाई हा का ओके चांगलं आहे मग करा म्हण कपडे कुठे सकाळी चालू आहे बघा मी आणि आज बरेचसे कामं करायची आजी कसे करा आजी एवढे कामं आता करा ते वजे ऊन किती वाढलंय हो ना बाहेर निघू नका म्हटले आपल्या इकडचे हे कलेक्टर्स आणि तहसीलदार ते काय जे म्हणतात ते काय वरती तुला कामाचं खरंच लागत हो काम आले तेवढं आहे बाबा काम तर कामाशिवाय कामाशिवाय नाही पर्याय नाही तर विषय काय तुम्हाला सांगतो आता तर आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयेसाठी रात्री असा विषय झाला आम्ही 8:15 घरून निघलो इकडे येण्यासाठी ट्रेननं ठीक आहे आंबे घ्यायचे होते ते आंबे तिथे गर्दी होती आणि गर्दी असल्यामुळे आंबे पण घेणं झाले नाही पुण्यामध्ये तसंच निघलं फक्त 3 मिनटं कमी होते आम्हाला इकडे पोहोचायला त्याची ट्रेन सुटली होती आमची लय धावपळ झाली रात्री पण ठीक आहे या हिरोईन बघा हे लेकरांना आठवण येते का नाही माहित नाही माझी का रे बा तुला आठवण आली ती माझी हा तुला माझी आठवण आली की सांग खोलून देऊ का हा म्हणती सगळा धिंगाणाच करून ठेव तू हा अगं तू इंजेक्शन दिलं तर मला भिवणे वाटणार का भीती वाटणार नाही मला कुठं देशील इंजेक्शन मला तिथे देशील का हा, देईन का? म्हणजे तू डॉक्टर झालीस का आता खरंच डॉक्टर झाली तू बारे देवा कोमल डॉक्टरचा ड्रेस राहिला हिचा उद्या 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 आणू मास्क पण आणायचं का टोपी पण आणायची का ड्रेस बी आणायचं का बरं सगळं आणतो तुला मी हा डॉक्टरचे किट आणलेली तर डॉक्टरचा ड्रेस पण हवा असतो तेव्हा ती डॉक्टर म्हणून सिद्ध होतात कळालं तुम्हाला हां त्याचं परीचं म्हणणं आहे त्यासाठी तिला ड्रेस वगैरे पण आणावं लागेल चला मी काय करतो आता पटकन दिवशी आवडतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळामध्ये भेटतो ठीक आहे हे बघा या आईचा अर्धा दिवस या लेकरांना खाणी घेण्यात जातो नुसतं वरती पळते लेकरं कायच करा यांचं सांगा बरं तुम्ही हे टिट्ट्या मागे जातो टिट्ट्या खाली खाली उतर खाली खाली उतर तिला कशी रडती कशी रडती माझी आई का
आग आग होती जीवाची तिच्या खाली उतरलं तिला की पप्पा आले पप्पा. तिचं म्हणणे मला बी जाऊ द्या ये बेटा चल चल मग काही नाही वरती ये इकडे चल एसी चालू आजी टावेल घेऊन जा तिकडे आहे हा ना? एसी चालू आहे. हा अंधार उघडे ना. असू दे ना. इथपर्यंत वास यायला. ठीक आहे ना करते ना म्हणते आता हे लेकरं जातात ना वरती परी ते पण करतात कसं जीवाचं सांगू का तुला या गोष्ट? सांग मला ताईला घ्यायला जायचं. पण जायला पण जायला मनीष. जा ना मग देते सोड. कोण नाही म्हणतो तुला जा हो म्हणून पप्पाला कशाला विचारलं मला मोठं माणूस आहे. काही नाही मा काय प्रॉब्लेम आहे जा विचारले. नाही रे बाबा. नवरा येईन तिचा नाही. आजच जायचं असतं मग नाही, उद्या पेपर आहे ना. शेवट. आणि 20 तारखेला आम्ही चाललोय पुढं. कोकणामध्ये उद्याच वीस. परदेशी हा उद्याच समजा कोमल हा मग 22ला म्हटलं तर मग ते लग्न आलंय ना माझं मग मी 21 ला जाते. तेच ना मग काय करायचं समजत नाही एवढं उन्हाळ्यात जातात ते पण जातात. मग काय आता नंतर दादा नंतर केव्हा जाऊ आता नंतर नाही जाणं होतं आमचं आता विषय असा झालेला आहे की आता 26 तारखे 27 तारखेचं लग्न आहे 26चं रोहिणीच्या बहिणीचं तिकडं पण जायचं आहे फिरायला पण जायचं आहे कसं ते ॲडजस्ट होईल काय होईल आता आली का ग कोमल फिरायला कॅन्सल कर. नाही ग फिरायला जीवाचे हाल होतात भाऊ. कोमल कुठे गेली ए कोमल काय करतीयस तू केव्हाच डिटेल त्याची माहिती नाही. ओके काय विषय आहे शुभेच्छा देईन सगळ्यांना कोमल 4 दिवसांनी परेशान आहे बाबा मी घरी नाही तर तिला माझी खूप आठवण येते माझी आठवण आली म्हणून होती ते फोन लावला की तू म्हणतो मला गडबड आहे. हा माझी आठवण आली की ती स्टोरेज होती हा. हो की नाही बरोबर आहे का नाही एवढ्या दिवस ओळखतो का नाही मी हा. हा आणि ती नाही का अशा टायमावर फोन करते जेव्हा मला खूप गडबड असते आता काल काय झालं मला ती ट्रेन पकडायची होती फक्त 3 मिनिटात माझी ट्रेन उठणार होती 3 मिनिटामध्ये म्हणजे 9:50ची ट्रेन होती 9:47ला तिथं पोहोचलो मी म्हणजे जनरलमधून मग तिकडे चालत 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 पुढे पुढे गेलो एवढी परेशान झाली काय सांगा तुम्हाला आणि पुण्याचं ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे काल हुकली असती तर मग हुकलंच होतं महाराष्ट्र शासनाच्या ज्या बस आहेत त्यांनी यावं लागलं असतं आणि त्यात कोमल म्हणते ती माझ्यासोबत बोला तर मग तिला सांगितलं ती म्हणजे ठीक आहे मला वाटतं 7 वाजता ट्रेन आहे तुमची 7 इथून 7ला असते तिथून 10ला असते उलटा टाइम असतो मी म्हणलं 7ला ट्रेन आहे 8:30ला 8:45ला फोन केला मी तेव्हा म्हणतात लय गडबड आहे ठेव फोन हा ना मग गडबडच होती ना तेव्हा 8:30ला मग 8:30ला फोन केला अरे रिक्षा फास्ट पळत होता तर म्हणून लवकर झालं तुम्ही तर सिग्नल चालत होते हा ना कोण तुम्ही चालता व्हिडिओ कॉल केला नाही मी रूम मध्ये होतो तेव्हा बाहेर पडत होतो रिक्षा आलती ना खाली रॅपिडो गेलो होतो मग रिक्षा आलती मग त्या घेऊन गेलो असा विषय झाला त्यामुळे जरा रॅपिडो आहे का हा ओला नाही हा. तर बघा असा विषय आहे आणि आता कोमलकडून शुभेच्छा घेते देऊन टाक शुभेच्छा चल अक्षय तृतीयेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बरं आता आजकालच्या दिवसात आम्हाला खूप वाईट कमेंट येत आहे पण ठीक आहे येऊ द्या त्याला आपण काहीच नाही करणार आहोत ज्या कमेंट्स येत आहे त्यांना वेलकम आणि ज्या चांगल्या कमेंट्स करत आहेत त्यांना थँक्यू एवढंच बोलू शकतो आणि आज जे आहे आमच्या जालन्यामध्ये एक मोठं ज्वेलर्सचं शॉप ओपन होतं आहे त्याच्या ओपनिंगसाठी जायचं त्यासाठी मला तर कुर्ता पाहिजे माझे तुम्हाला बंदोबस्त करायला लागेल हो तुम्ही करणार आहे ऐकरी अँकरिंग नाही ग व्हिडिओसाठी स्वस्त जालन्यावर व्हिडिओ आलेली तर त्याच्यासाठी असा विषय आहे पोरं घरी नाही जातात. कोण नाही आज सगळी कामं करू जेवतील काय? नाही तिकडे जातील घरी 2 वाजता 2-3 वाजता सुदर्शन आणि रविभाई आता 2 जण आहेत ते जातील घरी रविवारी फिरण्यासाठी चालते. नाही ते कार्यक्रम होता ना आहे का? पुढच्या महिन्यात तर असा विषय आहे आता बघू काय होतंय काय नाही तर परी पाळणार मी म्हणून काही जण म्हणताय की नुसतं ड्रेसेस काय आणतोय पण आता काय करणार आता ड्रेस तर लागतात नाही बघा हा एक ड्रेस आणलेला आहे कोमल
याच्यावर पण प्लाझोच आहे. हा प्लाझो हा कॉटनमध्ये आहे. थांब ना, असं ओरडत नसते व्हिडिओमध्ये. ते हे थोडं कलर चांगला आहे. आणि तो कॉर्ड सेट आणला हे कलर शॉर्टवाला. थोडा लॉंग आहे, थोडा शॉर्ट आहे. त्याच्यावर पण प्लाझो आहे. आणि तुला एक प्लाझो पण आणला आहे वेगळा. ब्लॅक. हां, काय म्हणलं? हे चांगलं आहे. याला तिकडे जायचंय. अरे अरे कपडे कोणी काढले तुझे? कपडे कोणी काढले? मामा ना. येऊ नको खाली, वरतीच थांबा तू. खाली येऊ नको, काहीच कामाची नाही तू. हे बघा, हे असे ड्रेस आणलेत. आणि काही जण म्हणताय की तुम्ही नुसतं ड्रेसच आणताय का, ड्रेस आणताय का? हो, कारण की ते तेवढे लागतात आम्हाला ड्रेस. काय आणते गोमन? ही डोला लागते. काय ही डोला. हिडिओला लागते का? बर, चला तयारी करा निघायची. हं? हो. पण लग्नापर्यंत वापस येणं होईन का? काय आता किती ठिकाणी फिरायचं त्याच्यावर अवलंबून. आणि नाही येणं झालं तर मग लग्न कॅन्सल करावं लागलं आपल्याला. का बरं? मग काय करा, वापस ते आलं पाहिजे ना माणूस. त्यात मनीषा ताई घरी येते. हो त्या आई म्हणते त्यांना आणायचं. बघा आता करा कसं तरी मॅनेज. आईला जायचं आणायला. हा ना, मॅनेज करा मग कसं तरी. आता बघा माहिती का, मी गेले नसते पण ते आरतीला भेटून यायचं मला. दादाला घेऊन जा सोबत. दादा नको, तर येत मला जाऊ देत नाही ते. दादा कुठे येत नाही. नाही. दादा नाही जाणार. चला म्हणा सोबत. आहे ना? हा. आंब्याला घे. नाही कोबत. हो. दादा कुठं जात नाही आणि आईला कुठं नेत. आणि आता मग दोघं सोबत गेले पाहिजे का नाही? ते स्वतःच जात नाही, ते सोबत इथंच कुठं किराणा आणायला नेतात 5-10 मिनिटं त्यांना. हे ड्रेस आता घालून दाखवशील? कधी दाखवशील? कधी दाखव. उद्या दाखव. वापरून नाही काढणार ना. ते सांग बाबा. नको काढूस. सांग बाबा आलाय. ओके, उचला द्या ठेवून आता. एवढी गेली की उघडी बाहेर. नाही नाही, वरती वाटतं वरती. खाल्ली आली ती. घेतले आंबे. दादा बाहेरून आणायला सांगितलं. आंबे बी चांगले लागते ना. आंबे आणायचे राहिलेले, आता जायचे आंबे आणायला. चला आता मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेल. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या. परत एकदा सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आजपासून काही लोक आंबे खायला चालू करतात. आम्ही 3-4 वेळा, 5 वेळा, 10 वेळा आंबे खाल्लेत आणि आम्हाला छान वाटले. चला, सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची. आणि परत एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र.